नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर बघा, आजच्या भागामध्ये मी दाखवणार आहे झणझणीत अशी शेंगदाण्याची हिरव्या मिरच्या घालून शेंगदाण्याची चटणी। तर बघा, सुरुवातीला मी लोखंडाचा तवा गॅसवर ठेवलेला आहे, त्यावरती हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। 10-15 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या एकदम चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। बघा, मी टाकलेल्या आहेत मिरच्या, आपण त्याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर हिरव्या मिरच्यांना चांगले असे टाक पडले पाहिजेत काळे, त्याप्रमाणे त्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। आता मी तव्यावर मिरच्या भाजून घेतल्या आहे। नंतर आपल्याला लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर लसूण मी सोलून घेतलेलं आहे, आपण लसूणसुद्धा भाजून घेणार आहोत। तर हे मिरच्या आणि लसूण एकदम आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। त्यावरतीच ह्या चटणी आहे शेंगदाण्याची, त्याची चव अवलंबून आहे। तुम्ही जर व्यवस्थित लसूण आणि मिरची भाजून घेतली तर खूप छान चव लागते या चटणीची। लसणाला थोडेसे काळे डाग पडले पाहिजेत, बघा त्याप्रमाणे लसूण भाजून घ्यायचं आहे। आता ह्या चटणीसाठी मी 1-1.5 कप शेंगदाणे घेतले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी करू शकता, त्यामुळे काही फरक पडत नाही। थोडंसं तिखटपणा जास्त शेंगदाणे असेल तर तिखटपणा थोडंसं कमी होतो। आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी तिखटच घेतलेल्या आहेत। लसूण बघा, छान असं लसूण भाजलेलं आहे, त्याला काळे डाग पडलेले आहेत बघा लसणाला। आणि जेव्हा आपण लसूण आणि मिरची भाजत असतो तेव्हाच खूप खमंग वास सुटलेला असतो घरामध्ये। तर शेंगदाणे मी भाजूनच ठेवलेले आहेत, पण थोडेसे कडक होण्यासाठी मी पुन्हा थोडे तव्यावर टाकलेले आहेत बघा। गरम तव्यावर टाकल्यामुळे ते शेंगदाण्यांना थोडा कडकपणा येईल आणि त्यामुळे थोडीशी चव पण चांगली लागेल आपल्याला, आपण जी चटणी बनवतो आहे ना त्याची। तर मी शेंगदाणेसुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहेत। आता हे थंड होऊ दे झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता बघा, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 10-15 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 1 ते 1.5 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जसं तिखट पाहिजे, तिखट जास्त पाहिजे असेल तर शेंगदाणे थोडे कमी ठेवायचे आहे, प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे। तर मी सुरुवातीला बघा, मिक्सरमध्ये आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, शेंगदाणे नाही टाकायचे त्याच्याबरोबर, नाहीतर शेंगदाणे खूप बारीक वाटले जातात। तर सुरुवातीला लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत। आता मी सुरुवातीला हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटून घेतला आणि नंतर शेंगदाणे त्यामध्ये टाकलेले आहेत। आणि शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे, तर बघा तुम्ही बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे। आता तव्यावरती 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही चटणी टाकायची आहे आणि भाजून घ्यायची आहे। आता व्यवस्थित चटणी भाजायची आहे बघा, मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। आणि कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर थोडीशी कोथिंबीर टाकली तर चव आणखी छान लागते, आणि नसेल तरी काही हरकत नाही, चवीमध्ये जास्त काही फरक पडणार नाही। बघा, सुंदर अशी चटणी मी भाजून घेतलेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि मी नवनवीन रेसिपी, रांगोळी किंवा शिवणकाम असे व्हिडिओ टाकतच असते। भेटूया नवीन भागासाठी। धन्यवाद।